ग्लिंट ऑफ इंग्लिशमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण टेन्सची सिरीज बघतोय आणि या टेन्सच्या सिरीजमध्ये आज आपण 8वा टेन्स बघणार आहे. तो म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ, ज्याला आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो. सुरुवातीला आपण त्याचं स्ट्रक्चर बघू. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच या काळामध्ये कर्त्यानंतर हॅड वापरलं जातं, त्यानंतर बीन वापरलं जातं व त्यानंतर येणाऱ्या मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावला जातो. आता हा काळ ओळखायचा कसा ते आपण पाहू. नियम नंबर 1. चालू पूर्ण भूतकाळामध्ये कर्त्यानंतर हॅड बीन वापरले जाते. फॉर एक्झाम्पल, I had been driving for 3 hours. He had been studying for 3 months. She had been cooking for 5 hours. They had been working for 5 days. Sachin had been playing for 2 days. या सगळ्या वाक्यांमध्ये कर्त्यानंतर had been वापरलेले आहे. नियम नंबर 2. चालू पूर्ण भूतकाळात had been नंतर मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लागतो. फॉर एक्झाम्पल, You had been making it for an hour. It had been snowing for 2 hours. We had been cleaning the house for 3 hours. The boy had been trying to repair the toy. या चारही वाक्यामध्ये had been नंतर मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला आहे. नियम नंबर 3. चालू पूर्ण भूतकाळामध्ये नकारार्थी वाक्यासाठी had नंतर नकारार्थी शब्द वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, I had not been accepting that. She had not been receiving his call. They had not been working continuously. He had not been dancing for years. या सर्व वाक्यांमध्ये had नंतर not वापरलेले आहे. तर हे होते पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि त्याच्याशी रिलेटेड नियम, ज्यावरून आपण हा काळ ओळखू शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला अगदी लवकर मिळतील.